शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। निवडणूक आयोगाने संबंधित महानगरपालिकांकडून सविस्तर माहिती मागवली होती। त्यानुसार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले। अहिल्यानगर पालिकेचे 5 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। या बिनविरोध नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार वाकळे व प्रकाश भागानगरे, भाजपच्या पुष्पा बुरुडे, सोनाताई शिंदे व करण कराळे यांचा समावेश आहे। आता महानगरपालिकेच्या उर्वरित 63 जागांसाठी 283 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। सोशल मीडियावर माजी नगरसेवक समद खान यांच्या बाबत पोस्ट टाकल्याच्या रागातून एका युवकावर शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकी दिल्याची घटना मुकुंदनगर येथे शनिवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली। अब्रार मुख्तार शेख असे जखमी युवकाचे नाव आहे। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला। यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माईवाडा गणपती मंदिरात आरती करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रचार फेरी काढण्यात आली। प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सत्र न्यायालय परिसरात दारू पिऊन आरडाओरड करत सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम 85 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 117 प्रमाणे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आकाश दिलीप केदार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। पोलीस अंमलदार रामदास सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे। ही घटना न्यायालय परिसरातील मोकळ्या जागेत घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून पहिल्याच 2 दिवसात विविध राजकीय पक्षांनी सभा, पदयात्रा, चौक सभा आणि कोपरा सभांचा धडका सुरू केला आहे। महानगरपालिकेत आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षामार्फत प्रचार सभा आवश्यक परवानग्या दिल्या जात आहेत। आचारसंहिता कक्षाकडून आतापर्यंत शहरातील विविध भागात होणाऱ्या प्रचार, पदयात्रा, चौक सभा व कोपरा सभांसाठी एकूण 50 परवानग्या देण्यात आल्या आहेत। तसेच शहरात लावण्यात येणाऱ्या 35 मोठ्या होर्डिंगलाही परवानगी देण्यात आली असल्याची माहिती परवानगी कक्षाकडून देण्यात आली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।